नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी. सब्जेक्ट आहे संस्कृत. इयर आहे 2022-23 आणि बोर्ड आहे महाराष्ट्र. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही इन्फॉर्म करू इच्छिते की मी ऑनलाईन ट्यूशनसुद्धा घेते. जर तुम्हाला ऑनलाईन ट्यूशन्स हवे असतील तर तुम्ही मला मेल करू शकता. माझा मेल आय डी मी इथे दिलेला आहे, rajaramsonali1994@gmail.com. आणि ऑनलाईन ट्यूशनसाठी कोण अप्लाय करू शकतं तर 8वी ते 10वीतले जे स्टुडंट्स आहेत ते अप्लाय करू शकतात, महाराष्ट्र बोर्डचे. आणि जे संस्कृत प्रेमी आहेत ते कुठून तरी संस्कृतचा कोर्स करतायत आणि त्यांना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत, किंवा असंच मला संस्कृत शिकण्याची हौस आहे म्हणून ज्यांना संस्कृत शिकायचं त्यांचेसुद्धा मी ऑनलाईन क्लासेस घेते. ओके. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे वर्णमाला. पेज नंबर 70 पेजवर 8th स्टँडर्डच्या पुस्तकमध्ये वर्णमाला दिलेली आहे. तर आज आपण त्याचा अभ्यास करूया. आता संस्कृतमध्ये एकूण स्वर किती असतात तर 13 स्वर असतात. स्वराहा असं का केलेलं आहे कारण बहुवचन आहे देवाहा प्रमाणे. अनेक आहेत, 13 स्वर आहेत, बहुवचन आहे म्हणून स्वराहा झालेला आहे देवाहा प्रमाणे. आता ते 13 स्वर नक्की कोणते ते पाहूया. सगळ्यात आधी रस्व स्वर. रस्व स्वराहा म्हणजे कोणते स्वर ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी एनर्जी खर्च करावी लागते, जे पटकन आपण बोलतो, जसं की अ, ई, उ, रू, रू. यामध्ये आपण मोस्ट ऑफ यांना मोठा ई छोटा ई असं बोलतो. म्हणजे काही काही जण म्हणतात रस्व आणि दीर्घ हे नाही समजत. आपण सांगतो की मोठी ई की छोटी ई, पहिला उकार की दुसरा उकार, हां असं आपण सांगतो. एक मात्रा द्यायची की 2 मात्रा द्यायची, हे असं सुद्धा काही काही जण लक्षात ठेवतात. तर आता तुम्हाला प्रॉपरली अभ्यास करायचा आहे. तुम्हाला रस्व स्वर म्हणायचं आहे. रस्व स्वर म्हणजे काय पुन्हा एकदा सांगते, ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी लागतो, पटकन ज्यांचा उच्चार केला जातो ते आहेत रस्व स्वर. फॉर एक्झाम्पल अ, रस्व ई, रस्व उ, रस्व रू आणि लू. आता हा जो तुम्हाला रू दिसतोय त्याचा वापर वैदिक संस्कृत व्याकरणामध्ये किंवा वैदिक संस्कृत जे होतं त्याच्यामध्ये त्याचा वापर आहे. आत्ताचं जे संस्कृत आहे नॉर्मल शाळा लेवलवर त्याच्यामध्ये याचा वापर नाही आहे. आणि दीर्घस्वरमध्ये ज्यांचा उच्चार करायला आपल्याला थोडा वेळ लागतो किंवा ज्यांचे उच्चार आपण खेचतो जरा बोलताना, बरोबर, ताणतो ओढतो, त्यांना आपण दीर्घस्वर म्हणतो. फॉर एक्झाम्पल आ, ई, उ, रू. ठीक आहे. आता काही काही जणांना हे माहीतच नसतं. त्यांना माहिती असतं अचं मोठं रूप आ होतं, ईचं दीर्घ ई होतं, उचं दीर्घ उ होतं, हे माहिती असतं. पण त्यांना असं वाटतं रू हा एकच आहे. कारण आपण मराठी वर्णमाला जेव्हा शिकतो लहानपणी अ आ ई, त्यामध्ये रू हा एकच दाखवला जातो काही काही पुस्तकांमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की रू हा एकच आहे, पण तसं नाही आहे. आता फरक कसा आहे तर तुम्हाला दिसण्यामध्ये तर फरक दिसतोयच आहे. जर बघा त्र काढून जर तुम्ही मराठीतले 5 काढलेत अशा प्रकारे तर तो छोटा रू होतो, म्हणजेच रस्व रू होतो. आणि त्याच जागी असा त्र काढून जर त्याला तुम्ही असं करून 6 मराठीतले 6 केलेत तर तो तुमचा दीर्घ रू होतो. संस्कृतमध्ये सुद्धा दीर्घ रूचा वापर त्या मानाने कमी आहे, रस्व रूचाच वापर सगळ्यात जास्त आहे. सो क्लिअर केलेला आहे आपण इथे रस्वस्वर आणि दीर्घस्वर. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे स्वरांमधलाच तो आहे संयुक्त दीर्घस्वराहा. संयुक्त म्हणजे एकत्र. संयुक्त याचा अर्थ काय होतो कंबाईन, एकत्र. म्हणजे ह्याच आपल्या जे ह्रस्व आणि दीर्घस्वर आहेत त्यांना कंबाईन करून, त्यांना एकत्रित करून जेव्हा त्यांच्यापासूनच एखादा नवीन स्वर तयार होतो त्यांना काय म्हणतात, संयुक्त दीर्घस्वराहा म्हणतात. आता साहजिकच आहे दीर्घच असणार ते, कारण एखादी गोष्ट आपण पटकन बोलू शकतो. जर दोघांच्या मिश्रणामधून जर एखादी काहीतरी गोष्ट बनते
तर ते दीर्घच असणार, त्यांना बोलायला वेळ लागणारच आहे आपल्याला. म्हणून ते संयुक्त स्वर हे ऑलवेज दीर्घच असतात, त्यांचा उच्चार आपल्याला करायला वेळ लागतोच. आता संयुक्त दीर्घस्वर कोणते, तर हे 4 जे आहेत ते संयुक्त दीर्घस्वर आहेत. ए, एक म्हणतो ना आपण एक, त्याच्यामधला हा ए. त्याच्यानंतर मी कोणाला तरी तुम्हाला सांगते की ऐका, तर ऐकामधला हा ऐ आणि का. काही मुलांना बघा, मराठीपासून एवढा संपर्क तुटलेला आहे आणि मुलं इंग्लिश मीडियममध्ये अभ्यास करत आहेत, त्याच्यामुळे हे जे बेसिक आहे अ आ इ क ख ग घ हे त्यांना नाही माहीत त्या मानाने. त्यामुळे भरपूर मुलं यांना ए आणि ऐ याच्यातला फरक पण कळत नाही, ते दोघांनाच ए म्हणतात. तसं नाही आहे, लक्षात घ्या. मुलं जर स्टुडंट आहात आणि तुम्ही ही व्हिडिओ बघताय तर तुम्ही नीट लक्ष द्या. याला आपण ए म्हणतो जे आपण एक लिहिताना वापरतो, आणि ह्याला आपण ऐ म्हणतो ज्याला आपण ऐका, माझं कोणीतरी ऐका असं म्हणतो तेव्हा वापरतो. सो दोघांमध्ये फरक आहे, ए ऐ, ए ऐ. ठीक आहे. काही जणांना मात्रा पण समजत नाही, म्हणजे ए ची मात्रा कशी असते, ही वाली मात्रा आहे. म्हणजे जसं की मला पण लिहायचं आहे केशव. ठीक आहे. मग ए ची मात्रावाला हा शब्द आहे, आणि ऐची जर लिहायचं झालं तर मग ऐची मात्राला वरती 2 येतात अशा मात्रा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला कैलास लिहायचं असेल तर मग मुलांना ही गोष्ट कळत नाही. आणि मी हे तुम्हाला का सांगते, कारण माझ्याकडे जे स्टुडंट आहेत त्यांच्यात देखील असा प्रॉब्लेम आहे काही स्टुडंटचा, की त्यांना कळत नाही मात्रा काय. त्यांना काय वाटतं इथे ए मात्रा आहे ना, मग ते हे समजतात. तसं नाही आहे. ए म्हणजे पहिली मात्रा, जिथे आपण वरती एक मात्रा देतो, आणि ऑलरेडी एक मात्रा बघा, हा ए ऑलरेडी आहे एक मात्रा घेऊन, आणि त्याच्यावरती अजून एक आली म्हणून इथे 2 मात्रा आलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर ते मराठीचं मी तुम्हाला सांगितलं, कारण जर तुमचं बेस कच्चा आहे तर तुम्हाला त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मुलं आहात तर तुम्हाला कळलं पाहिजे ए आणि ऐ मधला फरक काय आहे, ओ आणि औ मधला फरक काय आहे. ठीक आहे. आता संयुक्त दीर्घस्वर मी तुम्हाला म्हटलं की ते 2 कुठल्या तरी वर्ण जे स्वर असतात त्यांच्या मिक्स होऊन बनलेले असतात. मग आता ते कसे मिक्स झालेले असतात, तर सगळ्यात लक्षात सोपं ठेवायचं. शिकताना नेहमी असा प्रयत्न करा की जेवढं सोपं लक्षात ठेवता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय मिळतं, की सगळीकडे अ आणि आ हे कॉमन आहेत की नाही. मग तो प्रॉब्लेम आपला सॉल्व झाला. म्हणजे कंबाईन करताना, दोन्ही स्वर एकत्र करताना पहिला स्वर तुमचा अ किंवा आ हा असणारच आहे. ठीक आहे. अ किंवा आ दोघांपैकी कुठलाही चालेल, पण तो पहिला असणारच आहे. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये जे काही नंतर वेगवेगळं मिक्स होतं त्याच्यानुसार तुमचे संयुक्त स्वर बनतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता अ आणि आ मध्ये तुमचं ई आणि दीर्घ ई मिक्स झाली तर ए बनतो. पण त्याच जागी ई आणि ई असं नाही मिक्स झालं, ए आणि ऐ मिक्स झालं तर तुमचा ऐ बनतो. आता समजा त्यामध्ये उ आणि उ दीर्घ उ ह्याच्यापैकी काहीही मिक्स झालं तर ओ बनवतो, आणि ओ आणि औ हे मिक्स झाले तर ते औ बनवतात. तर ही एकदम सोपी ट्रिक आहे. तर तुम्हाला पहिला जे आहे त्याच्याबद्दल काहीच विचार करायचा नाही. पहिल्यामध्ये माइंडसेट ठेवा, अ किंवा आ हे असणार आहेत, आणि त्याच्यामध्ये ई मिक्स झाला तर ए बनतो, एच मिक्स झालं तर ए कसा बनणार, मग ऐ बनणार त्याचं मोठं रूप. उ आणि उ मिक्स झालं की ओ बनणार, आणि त्याच्यानंतर परत ओच मिक्स झाला तर औ बनणार. ठीक आहे. आणि हे जे आहेत ना, हे का महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यावर संधी आपल्या डिपेंड आहेत. संधी टॉपिक तुम्हाला माहीत आहे, तर संधी ह्या संधीचा हा बेसिक रूल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ए कसा बनतो, तर अ किंवा आ याच्यामध्ये ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई मिक्स झाली की हा ए बनतो. ऐ कसा बनतो, तर अ किंवा आ मध्ये ए किंवा ऐ हा मिक्स झाला तर ऐच राहतो. ओ कसा बनतो, तर अ आणि आ मध्ये उ किंवा दीर्घ उ मिक्स झाला की ओ साऊंड येतो. आणि औ कसा बनतो, तर अ आणि आ मध्ये ओ किंवा औची मात्रा मिक्स झाली की औ बनतो. आता अजून एक आहे की तुम्ही ट्रिक पण वापरू शकता फास्ट बोलायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे औ
अ मध्ये ऊ मिक्स झाला आणि मी पटापट बोलते औ औ औ औ औ औ, तो ओचा साऊंड तयार होतो तिथे. हां, असं आहे. तर तसंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. पण हे 4 रूल आहेत ते खूप महत्त्वाचे रूल आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे की पहिलं सगळीकडेच अ आणि आ येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं लक्षात ठेवा ईची जोडी, त्याच्यानंतर इथे खाली ऊची जोडी आहे. ठीक आहे. आणि हे तर ह्याचंच मोठं रूप. ए हा लहान मानला जातो ऐपेक्षा, तर त्याचंच मोठं रूप जेव्हा बनतं ऐ, तेव्हा त्याच्यामध्ये ए किंवा ऐच मिक्स होणार आणि ओचंच मोठं रूप औची मात्रा, म्हणजे एक मात्रा वाढते त्याला, मग ते तिथे त्याचं ओ किंवा औ हेच येणार आहे. सो अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवू शकतो. आता हे झाले तुमचे स्वर. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो आहे स्वराश्रितौ. स्वराश्रितौ औची मात्रा का लागलेली आहे? कारण दोनच गोष्टी आहेत, द्विवचन आहे, देवौ प्रमाणे तो स्वराश्रितौ झालेला आहे. ठीक आहे. आता स्वराश्रितौ म्हणजेच काय, दोन शब्द आहे त्याच्यामध्ये मिक्स. कुठला पहिला शब्द आहे स्वर आणि दुसरा आहे आश्रित असा शब्द आहे. आश्रितौ ते समासामुळे झालेला आहे, त्याच्याकडे सध्या लक्ष देऊ नका. स्वर आश्रित म्हणजे तुम्हाला फोड केल्यावर अर्थ समजतो की त्यांना स्वराश्रित का म्हणतात. आश्रित या शब्दाचा अर्थ काय होतो, तर डिपेंड असणं. जशी लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं कोणावर डिपेंड असतात, त्यांच्या आईवडिलांवर. तसंच ही मुलं समजा तुम्ही, सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर ही मुलं आहेत आणि ही डिपेंड कोणावर आहेत, तर स्वरांवर. म्हणजे जे आपण वरती हे 13 वाचले स्वर, त्यांच्यावर हे डिपेंड आहे. ते पॅरेंट्स आहेत आणि ही त्यांची मुलं आहेत असं समजा, सोप्या पद्धतीत सांगते. तर आता का असं, का ते डिपेंड आहेत? कारण त्यांचं स्वतःचं उच्चारण आपण नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल अनुस्वार. अनुस्वार म्हणजे आपण मराठीत त्याला टिंब म्हणतो. आता मी तुम्हाला म्हटलं हे वाचा, तर तुम्ही काय म्हणाल मला की मिस आम्ही कसं वाचू, ते कसं वाचणार, टिंब असं बोलणार आम्ही त्याला. पण ते वाचा म्हटल्यावर नाही वाचता येणार. जर मी त्या खाली अ हा स्वर लिहिला, तर आत्ता मी तुम्हाला म्हटलं वाचा, तर तुम्ही वाचणार. तुम्ही काय वाचणार, बरोबर. सेम गोष्ट विसर्गाच्या बाबतीत. मी असे 2 विसर्ग काढले आणि सांगितलं वाचा. तुम्ही काय म्हणाल, मीच विसर्ग काढले, विसर्ग आहेत, ते वाचणार कसं आम्ही? मग तेच मी जर तुम्हाला अ लिहून त्याच्याबरोबर विसर्ग काढले, तर तुम्ही हे वाचू शकता की नाही? वाचू शकता. तुम्ही काय वाचणार, अह. कळलं? हां, याला अनुस्वार म्हणतात आणि ह्या 2 उभ्या डॉट्सला विसर्ग म्हणतात. ठीक आहे, क्लिअर? हां. तर स्वराश्रित का म्हणतात? कारण त्यांचं स्वतःचं उच्चारण होत नाही. त्यांच्या उच्चारणासाठी त्यांना स्वरांची मदत ही घ्यावीच लागते. आता ह्याच्यामध्ये काही काही हुशार स्टुडंट्स असतात. ते म्हणतात की मिस पण आपण क लिहून पण टिंब देऊन वाचू शकतो, मग तिथे स्वर कशाला लागतात? तर तुमचा बेसिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, असं माझं उत्तर आहे याच्यावर. कारण क हा कसा बनतो हे तुम्हाला माहीत आहे का? हा क असतो हलंत, म्हणजे हाफ असतो, अर्धा. त्याच्या उच्चाराला पण आपल्याला अची गरज लागते. तेव्हा कुठे जाऊन तो क पूर्ण बनतो आणि त्याच्यानंतरच आपण त्याला टिंब दिला की ते वाचू शकतो. फक्त क वर टिंब दिला तर वाचता येणार आहे का ते? नाही येणार. म्हणजे स्वर हे कंपल्सरी आहेतच आहेत, गरजेचे. म्हणजे आपण बोलू शकतो हे किंग आहेत. कळलं का? तुमच्या पूर्ण वर्णमालेचे किंग म्हणजे हे 13 स्वर आहेत. आता नेक्स्ट व्यंजनाने. व्यंजनाने किती आहेत? 33 व्यंजन आहेत. ठीक आहे. आता लहानपणी आठवतंय तुम्हाला किंवा तुमच्या घरी कोणी लहान मुलं असेल, काकाचा, मामाचा, कोणाचाही किंवा आजूबाजूला, तर तुम्ही त्यांचं पुस्तक बघितलं असेल तर त्याच्यामध्ये हे असं असतं कमळाचा, ख. आता सगळे इंग्लिश मिडियमवाले आहेत, त्याच्यामुळे आता ए फॉर ॲपल अँड बी फॉर बॉल अशाच गोष्टी चालतात. पण साधारणपणे मराठी विषय जिथे असतो तिथे आपण युजली ही पुस्तकं बघतो, क ख ग ग ची. तर याच्यामध्ये हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, क पासून ज्ञपर्यंत जे असतात ते आपले आपण मराठीमध्ये त्यांना व्यंजनं म्हणतो. पण संस्कृतमध्ये व्यंजनं कोणाला म्हणतात, तर 2 ग्रुप आहेत व्यंजनांचे, वर्गीय व्यंजनानी आणि खाली आहे अवर्गीय व्यंजनानी. आता हे का असं तर सांगते. वर्गीय याचा अर्थ होतो ग्रुप,
ज्याचे ग्रुप बनू शकतात, जे ग्रुपमध्येच असतात, ते त्या व्यंजनांना म्हणतात वर्गीय व्यंजनानी. आता व्यंजनानी का म्हटलंय? व्यंजन असा शब्द आहे, तर वनानीप्रमाणे हे नपुंसकलिंग आहे. ठीक आहे, व्यंजन शब्द नपुंसकलिंग आहे, तो वनच्या टेबलप्रमाणे चालतो. आणि वनचं बहुवचन काय होतं? वनानी, म्हणून इथे झालेलं आहे व्यंजनानी. ठीक आहे, कारण भरपूर आहेत, बहुवचन आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे, क ख ग घ. हां, आता बघा, आता गंमत अशी आहे की मराठीमध्ये जेव्हा आपण वर्णमाला वाचतो त्यावेळेला आपण या दोघांना वाचतच नाही, किंवा आपल्या शाळेत आपल्याला ह्या दोघांचे उच्चारणच शिकवले जात नाही. आपल्याला काय सांगतात की नाही नाही, ह्याची काही गरज नाही, काय आपण वापरत नाही मराठीत. आणि बरोबर आहे, मराठीत त्यांचा वापरच नाही आहे जास्त. पण आता आपण काय शिकतोय? संस्कृत शिकतोय. त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणजे खूप खूप महत्त्व आहे या अनुनासिकांना. तर त्यांचं वाचनसुद्धा आपल्याला आलं पाहिजे. आता तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस करताय की इथे सगळीकडे हा असं खाली त्यांनी कॉमासारखं केलेलं आहे, तर तो कॉमा नाही आहे, तो स्वल्पविराम नाही आहे. काय आहे त्याला? काय म्हणतात? तर त्याला म्हणतात हलंत. काय म्हणतात? हलंत. मराठीमध्ये युजुअली आपण काय म्हणतो? पाय मोडलेला क, राईट? असं बोलतो की नाही, पाय मोडलेला क. मग तसं नाही बोलायचं आता, कारण आपल्याला माहिती आहे ना त्या कॉमाला काय म्हणतात, त्याचं एक नाव आहे. काय नाव आहे? हलंत. मग आपण बोलताना आता संस्कृतमध्ये हलंत क, हलंत ख असं बोलायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मी इथे तर सगळ्यांनाच तो हलंत लिहिलंय, का असं बरं? का असं? कारण त्याचा स्वतःचा उच्चार होऊ शकत नाही पूर्णपणे. ठीक आहे, क असं बोलणार मी. ह्याला तुम्ही असं वाचलं ना क ख, मग ते रॉंग झालं. क कसं बोलली? त्याच्यामध्ये अ आहे का? नाही. जोपर्यंत त्या क मध्ये हा जो आपला हलंत क आहे त्याच्यामध्ये अ हा स्वर ॲड होणार नाही, तोपर्यंत तो पूर्ण क बनणार नाही. त्याच्यामुळे ह्याचं वाचन करताना क ख ग घ असं पटकन वाचन करायचं. त्याच्यामध्ये अचं साऊंड नाही येणार. कळलं? क असं नाही करू शकत आपण ह्याचं रीडिंग. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की मिस चला हे समजलं, हलंत आहे, त्यांचं वाचन करायला, पूर्ण वाचन करायला स्वरांची मदत लागते, कळलं आम्हाला. पण हे काय आहे? कू चू टू तू पू हे काय आहे? तर हे शॉर्टकट आहे. जसं तुम्हाला आठवते लहानपणी इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवायला ताना पिही निपाजा हा एक शॉर्ट फॉर्म होता. आठवतंय? ताना पिही निपाजा, ता फॉर तांबडा, पी फॉर पिवळा असं. तसंच आता एवढे सगळे आहेत व्यंजनं, तर ते लक्षात ठेवायची संस्कृतमधली ट्रिक आहे. सगळ्याला उकार लावायचं. कू, क लवकर कू, च लवकर चू, ट लवकर टू, त लवकर तू आणि प लवकर पू. कू छू टू तू पू, कू छू टू तू पू असं ते शॉर्टकट आहे. ठीक आहे, तर कधी कधी शिक्षक शिकवताना असं म्हणतात की तुम्हाला कुचू टू तू पू माहिती आहे ना, मग आपल्याला क्लिक झालं पाहिजे, अरे म्हणजे ते क ख ग घ ते म पर्यंत बोलतायत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे टर्म आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, ती म्हणजे क वर्ग. आता तुम्ही म्हणाल की असं कसं? आमची डिव्हिजन तर अ ब क ड, ए डिव्हिजन, बी डिव्हिजन असं बोलतो. तसं इकडे कसं? वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजे ती पर्टिक्युलर ग्रुप, ती पर्टिक्युलर लाईन. आता क तुम्हाला वाचता येतं, क ख ग घ. तर क मध्ये हे पहिलं अक्षर क आहे ना, मग ह्या पूर्ण त्याच्या ग्रुपला नाव दिलेलं आहे त्यांनी क वर्ग. सेकंड लाईनचं सगळ्यात पहिला वर्ण आहे च, मग च वर्ग. थर्ड लाईन आहे ट, मग ट वर्ग. फोर्थ लाईन आहे त, मग त वर्ग. आणि फिफ्थ लाईन आहे प, मग प वर्ग. क्लिअर? आता तुम्हाला कळलं. जर मी तुम्हाला म्हटलं क वर्ग, क वर्गाचं अनुनासिक काय, तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता नेक्स्ट, हे जे पहिले दोन अक्षर असतात, पहिली दोन अक्षरं प्रत्येक वर्गाची. क वर्गाचं पहिलं दोन अक्षर क आणि ख, च वर्गाचं च आणि छ, टचं ट ठ, तचं त थ, पचं प फ. आता यांना बोलायला आपला जो कंठ आहे किंवा आपला आवाजाचा जो भाग आहे गळ्याचा, त्याच्यावर प्रेशर जास्त येतं, दाब जास्त येतो. त्यामुळे यांना आपण म्हणतो कठोर व्यंजन. काय म्हणतो? कठोर. कारण ते एकतर मोठ्या आवाजात आणि ते आपल्या
गळ्यावर थोडासा ताण क्रिएट करतात. त्यानंतर जर पुढचे 2 बघितले तुम्ही तर त्यांना म्हणतात मृदू व्यंजने. मृदू का? कारण ते सॉफ्ट असतात. आता तुम्ही नॉर्मली ही लाईन जरी मी तुम्हाला बोलायला सांगितली तरी त्याच्यामध्ये क हा पहिला बोलला जातो, त्याच्यामुळे त्याचा उच्चार हा जरा जोरात येतो. क, ख, ग, ग नॉर्मल हळूहळू आवाज लो होतो. क, ख, ग, घ. तर ग, घ हे आहे ना ते हळू बोललं जातं त्या मानाने आणि पटकन बोललं जातं. तर इथे आहे ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. ही मृदू व्यंजने आहेत. ठीक आहे. आणि राहिलं हे शेवटची लाईन. ही काय आहे? तर ही आहेत अनुनासिके. अनुनासिके, नासिका म्हणजे नाक, ज्यांचा उच्चार हा नाकातून होतो, म्हणजे नाकातून त्यांचा उच्चारण होतं, त्याला म्हणतात अनुनासिक. आता हे खूप महत्त्वाचं आहे संस्कृतमध्ये. कारण काय होतं, आपल्याला मराठीत आणि हिंदीत सवय लागली असते की सगळीकडे आपण टिंब देतो. काय देतो? टिंब. चांद, त्याच्यानंतर आपण अंजली, अजून काय दंत, दातांसाठी खंत, अशा सगळ्या गोष्टी. तर आपल्याला टिंबाची सवय असते. प्रत्येक कुठलाही उच्चाराला आपण टिंब देतो. गंगा, चंचल, हां असं. पण संस्कृतमध्ये आल्यावर आपल्याला ती सवय मोडावी लागते. कारण संस्कृतमध्ये खूप महत्त्व असतं एका एका गोष्टीला. म्हणजे पर्टिक्युलर ती गोष्ट जर उच्चार तसा येतोय तर ते तसंच लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्याच्याकडे सिस्टमॅटिकपणा जो आहे ना संस्कृतमध्ये, तो प्रचंड भरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर तुम्ही म्हणाल बापरे हे किती कठीण आहे सगळं लक्षात ठेवणं. तर अजिबात कठीण नाही आहे. तुम्हाला एकदा बेसिक क्लिअर झालं तर तुम्हाला ते खूप इझी वाटेल. त्याच्यामुळे काहीही कठीण नाही आहे. फक्त नीट समजून घ्या सुरुवातीला. आता हा जो आहे त्याला भरपूर जण ड म्हणतात, कारण ड सारखा दिसतो पण तो. पण इथे काय आहे, त्या बाजूला एक टिंब येतो, डॉट येतो. त्याच्यामुळे आपल्याला फरक कळतो की टिंबवाला जो आहे तो अनुनासिक आहे. पण उच्चारण तसं नाही आहे. उच्चारण याचं कसं येतं माहिती आहे? अंग असं येतं. म्हणजे तुम्ही म्हणाल नाही मिस आम्हाला कळत नाही आहे, यूट्यूबवर तुम्ही म्हणताय. तर त्याच्यासाठी मी शब्द सांगते तुम्हाला. अंग. अंग बोलताना तुमचा टिंबाचा उच्चार बघा, असा येतो किंवा गा. कळलं तुम्हाला? मग तो साऊंड येतो. तो काही ड नाही आहे. वरती ते ड बोलायचं पण नाही. ठीक आहे. सो असा साऊंड आहे याचा. आणि त्याच्यानंतर खालती हा जो तुम्हाला असा दिसतोय, ठीक आहे, काही काही जण तो असा वाटतो, मग ते असा करतात, असं कसंही लिहा. युजली आपण त्याला असं लिहितो. तर त्याचा उच्चार आहे नियसारखा, निय. मग फॉर एक्झाम्पल ह्याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर चंचल, चनमध्ये अन जो असतो तो याच्यामध्ये आहे. आणि नेक्स्ट आहे बाणातला न, हा तर आपल्याला येतो हां कंठमध्ये. आणि हा न नळातला दंतमध्ये. आणि हा मगरीचा, तो पण आपल्याला माहिती आहे अंबरमधला. ठीक आहे. अंबर म्हणजे आकाश. आता तुम्ही म्हणा, आता आपण मराठीत काय करतो माहिती आहे, आपण मराठीत कुठलाही असू दे आपण टिंबच देतो. आपण मेन्शनच नाही करत की हा वाला आहे टिंब, हा वाला टिंब आहे, हा वाला टिंब आहे की हा नाही माहिती असतं. आपण मराठीत डायरेक्टली आपण सगळ्यांसाठी एक टिंब देऊन झालं की झालं. ठीक आहे. विचार पण नाही करत. पण संस्कृत शिकताना आपण खूप गोष्टी नव्याने उलगडतो आणि आपल्याला कळतं अरे बापरे हे असं होतं, हे तर आम्हाला कधी माहितीच नव्हतं. हे तर आम्ही डेली बोलायचो, पण आम्ही कधी एवढं नोटीस करून पाहिलंच नाही की उच्चारण टिंबामध्ये किती फरक आहे. आता तो फरक मी तुम्हाला सांगते. आता मला सांगा, मी इथे लिहिलं ठीक आहे. आता हे 2 शब्द तुम्हाला दिसतात. अरे बापरे, परत गेलं ते, परत लिहावं लागेल. आता हे 2 मी तुम्हाला सांगितलं वाचा. तर तुम्ही काय वाचणार? तुम्ही बरोबर वाचणार. तुम्ही म्हणणार अंबर आणि अंजली. मग माझा प्रश्न काय तुम्हाला की
आता आपण मराठी आहोत किंवा आपण हिंदू आहोत किंवा आपण इंडियन्स आहोत, आपल्याला माहिती आहे, आपली ही नावं ऐकण्यात आहेत. अंबर हे नाव आहे मुलाचं, अंजली हे नाव आहे. सो आपल्याला ते पटकन कळतं की अंबर आणि अंजली. पण आता दुसऱ्या भाषेचा एखादा व्यक्ती असेल तर तो काय वाचणार त्या टिंबाला? कारण आपण मराठीत काय होतो, टिंब ना, टिंब म्हणजे काय, मचा साऊंड. मग हा तो शब्द बरोबर वाचेल अंबर, मच्या साऊंडनुसार. पण हा पण तो त्याच्याप्रमाणेच वाचायला जाईल आणि तो काय वाचेल त्याला, अंजली. जसं तो इथे त्यांनी अंबर वाचलं तसंच त्याच साऊंडने तो अंजली असं वाचणार. मग ते अंजली बरोबर आहे का सांगा, का बरोबर आहे अंजली? नाही. म्हणून संस्कृतमध्ये ते काय सांगतात की या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. त्याच्यामुळे संस्कृतमध्ये अंबर लिहायला जेव्हा सांगतो आपल्याला, तेव्हा तो असा लिहिला जातो, अंबर. कळलं? तर ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आता अजून एक एक्झाम्पल घेऊया, गंगा. आपण मराठीत काय लिहितो, गंगा. पण आपण मला सांगा, आपण युजली आपल्याला विचारलं की बाबा टिंब म्हणजे नक्की काय असतो, आपण काय बोलतो, टिंब म्हणजे ना म किंवा न असं साऊंड येतं. मग आता मी ह्याला म प्रमाणे वाचलं तर गमगा वाचणार, न प्रमाणे वाचलं तर मी गणगा वाचणार, बरोबर ना, गणगा. पण हे गणगा पण नाही आहे, हे गमगा पण नाही आहे, हे तर वेगळंच येतं. गंगा म्हणजे अंग, अंग असतं, ठीक आहे. मग हा गंगा जो आहे ना, तो हे अनुनासिक वापरतात, अंग अनुनासिक वापरलं जातं. मग हे संस्कृतमध्ये लिहायचं कसं, तर एक सोपी ट्रिक सांगते, एकदम सोपी, सोपं लक्षात ठेवा. ज्याच्यावर टिंब आहे त्याला काहीही करायचं नाही, तो तसाच्या तसा लिहायचा, ठीक आहे. त्याच्या पुढचं जे अक्षर आहे ते काय आहे, ते महत्त्वाचं आहे. ते आहे ग. ग कुठे येतं, तर ग इथे येतं. मग त्याच्याच लाईनमधलं त्याचं अनुनासिक म्हणजे शेवटचं अक्षर त्या ग्रुपचं काय आहे, तर हा ग आहे. मग तो इकडे लिहायचा, लिहिला, कधीही लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर हा जो गा आहे तो पुढे लिहून टाकायचा आणि असा शब्द तुम्ही लिहिणार, गंगा. संस्कृतमध्ये हे अलाव नाही आहे, तुम्हाला असंच लिहायचं आहे. आता काही काही मुलं म्हणतील मी आमच्या पुस्तकात असं नाही लिहिलं आहे, आमच्या पुस्तकामध्ये ग केला आहे, हा ड लिहिला आहे आणि ह्याच्या खाली असं करून गंगा लिहिला आहे. तर तसंही चालेल. म्हणजे अनुनासिक जो आहे त्याच्याच खाली ग काढायचा आणि आची मात्रा द्यायची, तसंही चालेल. किंवा जसं मी तुम्हाला आता दाखवलं गंगा, तसं लिहिलं तरीही चालेल. आता बघा, संस्कृतमध्ये एखादा इतर भाषेचा जरी माणूस आला तर त्याला माहिती आहे, त्याने हे साऊंड अभ्यास केलेला आहे वर्णमालेचा आणि त्याला माहिती आहे की ह्याचा साऊंडचा ह्याचा जो उच्चार आहे तो अंग असा आहे, त्याच्यामुळे तो वाचताना गंग असाच वाचणार, तो गम किंवा गन असा नाही घेणार उच्चार. कळलं? म्हणून या गोष्टींना संस्कृतमध्ये खूप महत्त्व आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे असे अनुनासिकवाले शब्द कसे बनतात आणि ते कसे लिहिले जातात या अनुनासिकांचा वापर करून त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करूया. कारण ह्याच्यामध्ये मी ओरली कितीही सांगितलं तरी जोपर्यंत मी प्रॅक्टिकली तुम्हाला काही एक्झाम्पल्स देत नाही तोपर्यंत तुमची ही जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे हा टॉपिक जो आहे तो पुढे डिटेलमध्ये कंटिन्यू मी करेन. त्यानंतर हे तुम्हाला कळलं, ठीक आहे. प्रत्येक वर्गाचं काय आहे आणि शेवटचं जे असतं ते प्रत्येक वर्गाचं अनुनासिक असतं वगैरे वगैरे. आता त्याचाच दुसरा ग्रुप आहे. हा पहिला ग्रुप आहे वर्गीय, म्हणजे ह्याच्यामध्ये बरोबर ग्रुप बनत होते आणि क वर्ग, ख, च, ट, त, प या सगळ्यांमध्ये 5-5 वर्ण येत होते. पण आता खाली जे आहेत ते अवर्गीय आहेत, म्हणजे ह्यांचे वर्ग नाही बनत आहेत तसे त्यांच्यासारखे. मग ते काय आहे, तर य, र, ल, व, श, ष, स, ह. अंतःस्थ व्यंजनानी, अंतस्थ म्हणजे शेवटी, अंत शेवटी येणारी व्यंजनं आहेत आणि उष्म व्यंजनं आहेत. उष्म म्हणजे ह्याच्यामध्ये एनर्जी आपल्याला लागते, ठीक आहे. आणि अभिजात संस्कृते ळ नास्ति केवलम वैदिक सुक्तेषु. अभिजात संस्कृत काय असतं आणि वैदिक संस्कृत काय असतं. वैदिक सुक्त
सुक्तेषु म्हणजे सुक्ती, वैदिक सुक्ती म्हणजे वैदिक संस्कृत, ज्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद हे वेद ज्या संस्कृतमध्ये लिहिले गेलेले आहेत त्या संस्कृतला वैदिक संस्कृत म्हटलं जातं. ते खूप टफ असतं. ओके. तर त्या वैदिक संस्कृत मध्ये ळचा उच्चार होता, कारण ऋग्वेदाचा पहिला श्लोक आहे अग्निमिळे पुरोहितम. सो अग्निमिळे मध्ये तो ळ वापरलेला आहे, तेवढाच. त्याच्यानंतर तो त्याचा काही जास्त वापर नाही आहे. आणि अभिजात संस्कृत म्हणजे काय, तर त्याच्यानंतर जी संस्कृत हळूहळू बदलायला लागलं, त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी यायला लागली, जसं की रामायणाच्या वेळेला, महाभारताच्या वेळेला त्याचं रूपांतर सोप्या 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 भाषेत. आणि आत्ता आपण जे संस्कृत वाचतोय ते तर खूप इझिएस्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं संस्कृत आहे. याला म्हणतात अभिजात संस्कृत. आणि या अभिजात संस्कृतमध्ये हा ळ नाहीच आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मेक शुअर तुम्हाला कधी कोणी विचारलं की संस्कृतमध्ये कुठलं असं वर्ण आहे जो मराठीत आहे पण संस्कृतमध्ये नाही आहे, तर तो आहे ळ, बाळातला. आता अजून एक गोष्ट इथे, श आणि श हे आपण मराठीमध्ये आपण काय करतो, आपल्याला ते दोन्ही सिमिलर्स वाटतात. आपण मराठीत त्यांना शच म्हणतो, पण संस्कृतमध्ये तसं नाही. ह्यांचं संस्कृत म्हणजे मराठीत पण तसं नाही आहे, पण ते आपण कधी नोटीस करत नाही. आता तुम्हाला सांगू, शरद ऋतूचा शरद आपण म्हणतो ते, आणि भाषाचा आपण शा म्हणतो ते, याच्यात फरक आहे. शरद, श हा स्मूथली जातो शरद, आणि षटकोनातला श ज्याला आपण पोटफोड्या श असं सुद्धा म्हणतात मराठीमध्ये, तर त्याचा उच्चार जरा ट्विस्ट, म्हणजे जीभ तुमची ट्विस्ट होते ट सारखी. फॉर एक्झाम्पल ते बोललं जातं भाषा. ओके, तुम्हाला कळत असेल माझा उच्चार, तर भाषा, भाषण असं ते होतं. तुम्ही भाषण केलं का, तुमची भाषा. आणि पुण्याचे जे लोक आहेत ते कधी कधी काय काय आपण वेबसिरीज वगैरे बघतो, त्याच्यामध्ये तो त्यांचा उच्चार प्रॉपरली असतो शचा. ठीक आहे, भाषा, भाषण, अजून काही शवाले शब्द असेल, षटकोन, हे शब्द प्रॉपरली असतात. आता हे झालं आपलं एवढं. ओके, अर्धा तास झालेला आहे. पुढे संयुक्त व्यंजनं समजून घेऊया. संयुक्त व्यंजनं काय असतात? तुम्ही म्हणाल की आता वरतीच आपण बघितलं ना, तर वरती आपण काय बघितलं होतं, वर आपण बघितलेलं संयुक्त बघितलं होतं, पण ते आपण स्वर बघितले होते. आणि आता आपण काय बघतोय आहे, फरक समजून घ्या. आता आपण व्यंजनं बघत आहोत. ठीक आहे, वॉवेल्स आणि कॉन्सनंट फरक आहे ना दोघात. आता श्र, मराठीमध्ये आपण श्र लिहितो, त्या श्रची तर खूपच मोठी गंमत आहे. श्र हा जो आहे, आता एखाद्या मुलाचं नाव समजा असेल श्रेय, तर मग तो श्र कसा बनतो, तर हा श्र काही स्वतः इंडिव्हिज्युअल नसतो, त्याचं काही अस्तित्व स्वतःचं नाही, तो दोन गोष्टींनी मिळून बनलेला आहे. त्या दोन गोष्टी कुठल्या, तर हा श, शहामृगातला श, शेरखानमधला श, आणि त्याच्यामध्ये र हा मिक्स होतो, आणि श आणि र हे पटकन बोला, शर्र, तर शर्रवरून तो श्रेयस बनतो किंवा श्र शब्द बनतो, श्रेयस, श्रेय, श्रेया, श्रेयस्कर वगैरे वगैरे. आणि अ हा तर उच्चारासाठी गरजेचा आहेच, तुम्हाला माहिती आहे बरोबर, स्वरांशिवाय उच्चारण नाही करू शकत आपण. तर श आणि र या दोघांच्या मिक्स होण्यामुळे श्र बनतो. आता एक गंमत सांगते तुम्हाला, माहिती आहे आपण काही काही ठिकाणी श्लोक शब्द असा बघतो आणि काही काही ठिकाणी आपण श्लोक शब्द असा बघतो की नाही. संस्कृतचंच पुस्तक घ्या तुमचं एखादं आणि तुम्हाला लगेच कळेल की काय काय ठिकाणी श्लोकमधला श शेरमधला लिहिला आहे, काय काय ठिकाणी असा लिहिला आहे. तर काही काही जण काय करतात माहिती आहे, ते त्यांना माहिती असतं अरे की श्र जो आहे ना, तो श्र हा असा लिहिला जातो, मग इथे नाही लिहिलं आहे त्यांनी, प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा नाही लिहिलं आहे, तर ते असं लिहून टाकतात आणि वाचतात श्लोक. तर हे रॉंग आहे. का रॉंग आहे सांगू, तुम्ही मला सांगा, तुम्ही क्रम शब्द मी तुम्हाला लिहायला सांगितला, क्रम लिहा, आणि मी असं लिहिलं तर तुम्ही काय म्हणाल, मिस तिथं कम झालं. तुम्हाला तिथे रफार द्यायला पाहिजे, तुम्ही तो रफार दिला नाही रचा.
रफार म्हणजे तो रचा असा पाय मोडला नाही आहे असं तुम्ही म्हणाल की नाही. मग हा काय असतो नक्की? हा र असतो की नाही? कारण र जेव्हा मी त्याचं केलं नव्हतं तेव्हा ते वाचत काय होती मी कम असं वाचत होती. पण जसं मी त्याचा हा रचा पाय मोडला तसं मी वाचन काय करते क्रम म्हणजे र हा जो आहे ना आपण जे करतो खाली त्याचा उच्चार असतो र, तो र तसा लिहिला जातो. मग हा जो श्र आहे ना श्र तो असा फक्त शच असतो म्हणजे हा शच असतो. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये असा हा त्याचा पाय मोडतो खाली तेव्हा त्याच्यामध्ये र येतो आणि त्याचा उच्चार श्र होतो. कळतंय? त्याच्यामुळे जर तुम्ही फक्त श्लोक लिहिताना असंच लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्याला चुकूनही असं केलं तर ते श्लोक असं होणार आणि तुम्ही श्लोक वाचता का? नाही, तुम्ही श्लोक वाचता. ठीक आहे? तर ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्याला कळत नाही अभ्यास करताना आणि तीही महत्त्वाची गोष्ट आहे. तर श्रमध्ये तुम्हाला कळलं हा असतो श, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हा असतो र आणि ह्या श आणि ह्या र मुळे त्याचा उच्चार येतो श्र. त्याच्यानंतर ग्र. आताच मी तुम्हाला सांगितलं कुठल्याही व्यंजनाला म्हणजे आता क घ्या त्याला मी खाली असा पाय मोडला की त्याचा र उच्चार असतो आणि तो क्र शब्द बनतो. आता समजा आपण वज्र वज्र मध्ये किंवा ज्र असं. अजून काय घेऊ आपण? ट्र ट्र तर वेगळं चालतं तो असा असतो ट्रवाला. अजून अजून नक्र शब्द, नक्र म्हणजे मगर, तर नक्रचा क्र. तर हे जे असतात सगळे रवाले असतात. मग ते आताच वरती सांगितलं मी. त्याच्यानंतर त्र, मित्रामधला त्र. मित्रामधला त्र मध्ये बघा मी उच्चार करताना त निघतो की नाही त्र, हळू उच्चार करा. जसं फोनमध्येच व्हिडिओ स्लोमो करतो आपण एकदम असा आवाज जातो तसं तर त्र मध्ये त येतोय तुटलेला आवाज आणि र येतोय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण बघा कसं असतं हा जो आहे ना तो असा त असतो. ठीक आहे असा आणि तुम्हाला माहिती असा हा र असतो खालचा तुटलेला. आता बघा ना तुटलेला 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 तर र. पण आपण कधी असं बघतच नाही त्या त्रकडे. आपण काय मराठीत लिहितो असा त्रिकोण तसा नाही आहे तो. तो कसा असतो ॲक्च्युअलमध्ये खरं बघायला गेलं तसं हा त अर्धा लिहितात आणि हा र खाली घेतात असा आहे तो. कळलं? सो संस्कृत बोरिंग नाही आहे, इंटरेस्टिंग आहे. उलट खूप गोष्टी आपल्याला नव्याने शिकता येतात आणि आपल्याला त्या खूप छान वाटतात. अरे मी कधी असा विचारच नाही केला त्र असा असतो दिसायला, का असा असतो दिसायला. त्या छोट्या लाईनीचं ज्या खालती छोट्या छोट्या लाईनी आहेत त्याचं कधी आपण नोटीसच केलं नव्हतं. आपल्याला फक्त ती ग्र आल्यावर कळतं की त्याच्यात र आहे. पण श्रमध्ये ती लाईन आल्यावर आपण नोटीसच नाही करत की तो पण तिथे रच आहे. कळलं? आणि हे तर आपले फेवरेट आहेत. आपलं मराठीमध्ये आपल्याला संयुक्त अक्षर ही दोनच माहिती असतात, ज्ञ आणि श. ज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरी मधला ज्ञ आणि क्षत्रियाचा श. आता कक्षा लक्षात राहते मुलांना, क्षत्रिय नाही कळत तर कक्षामधला क्ष. ज्ञ जो असतो तो कसा बनतो? हा ज आपला जहाजमधला ज आणि त्याचं जे अनुनासिक आहे त्याने तो बनतो. ठीक आहे. मग ते लक्षात ठेवा. तुम्हाला मी वरतीच शिकवलं ना बघा हे ज इकडे आणि त्याचंच अनुनासिक आहे हे निय. मग ह्या दोघांचा ज्य निय याने ज्ञ बनतो. आणि क्ष क्ष मध्ये तो क पहिला साऊंड येतोच क्ष आणि षटकोनातला श म्हणजेच काय पोटफोड्या श तुमचा भाषामधला. त्याच्यामुळे तो त्याचं बायफर्गेशन असं आहे. ओके 40 मिनटं झालेत. आपण एक काम करूया, ही व्हिडिओ इथे स्टॉप करूया कारण पुढे संयुक्त व्यंजन आहेत आणि वर्णविग्रह आहे. तर असा टॉपिक आहे जरा मोठा. तर आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. वर्णमाला पार्ट 1 आणि वर्णमाला पार्ट 2 असे 2 व्हिडिओज बनतील ज्याच्यामध्ये मी वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी हे सुद्धा याच्यामध्ये शिकवणार आहे. ठीक आहे की अनुनासिक कशी द्यायची वगैरे ते. तर प्लीज आजची व्हिडिओ ज्यांनी बघितलेली आहे त्यांनी आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा
जेणेकरून तुम्हाला दुसरी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन पार्ट 2, तेव्हा तो तुम्हाला लगेच नोटिफाय होईल आणि तुम्हाला सेकंड पार्ट कम्प्लिटली तो बघता येईल आणि तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. हा माझा मेल आय डी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही विचारणा करायची असेल क्लासेस संबंधी किंवा काही मदत असेल अभ्यासाबद्दल तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला याच्यावर मेल करू शकता. आता मुलं खूप हुशार झालेली आहेत आणि आय होप की सगळ्यांना मेल करता येतात आणि मेल मी सगळ्यांचे वाचते, सगळ्यांच्या मेल्सला मी रिप्लायसुद्धा देते. त्याच्यामुळे असं अजिबात समजू नका की मिस तुम्ही प्लीज व्हॉट्सअप नंबर द्या, मेल कोण बघतं, तर असं अजिबात नाही. मी मेल सगळे डेली बघते आणि मी रिप्लायसुद्धा देते. त्याच्यामुळे हा माझा मेल आय डी आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आठवणीने व्हिडिओला लाईक करा. जस्ट पटकन जा, आत्ताच लगेच क्लिक करा लाईकला. कारण मला समजू शकतं की व्हिडिओ बघायच्या याच्यामध्ये कॉन्सेप्टमध्ये असताना आपल्याला लक्षात नाही राहत. असं नाही की व्हिडिओ आवडत नाही, पण लक्षात नाही राहत कारण खूप अभ्यासाच्या ओघात असतो. त्याच्यामुळे आत्ता प्लीज मी रिमाइंडर करते, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून भरपूर जणं असे आहे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. का बरं असं? आपला चॅनल हा यूट्यूबमधला सगळ्यांचे चॅनल फ्रीज असतात. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला समजतं की किती जणं व्हिडिओ बघतायत किंवा किती आहेत आपल्या फॅमिलीमध्ये वगैरे वगैरे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला सांगावीशी वाटते की तुम्ही व्हिडिओ शेअर करा तुमच्या ग्रुप्समध्ये. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत किंवा तुमचे टेलिग्रामवर काही ग्रुप्स असतील तर. यामुळे काय होतं की संस्कृत हे घरोघरी पोचतं. जो माझ्या चॅनलचा मेन मुद्दा आहे बनवण्याचा, की ज्या मुलांना संस्कृत शिक्षक अवेलेबल नाही आहेत आणि किंवा फीज भरू शकत नाही आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचवून त्यांना काहीतरी मदत करता यावी असा हा उद्देश होता चॅनल बनवताना सुरुवातीला. तर तोच उद्देश आहे आणि त्याच्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे. त्यामुळे प्लीज कृपया हा व्हिडिओ जो आहे तो इतर ग्रुपमध्ये वगैरे शेअर करा, जेणेकरून सगळ्यात जास्त सगळ्या संस्कृत शिकणाऱ्या मुलांना फायदा होईल आणि संस्कृत हे खूप सोपं होईल सगळ्यांसाठी. आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा. माझे जुने व्हिडिओज जे आहेत ऑलरेडी अपलोडेड आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही प्लेलिस्टचा वापर करा. तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओज एका जागी मिळतील. मी वेगवेगळे फोल्डरसुद्धा बनवलेले आहेत. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी, सपोर्टिंग मी. आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काही असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी कॉमेंट्सला सुद्धा उत्तर देते. धन्यवाद.